वऱ्हाड्यांनी अनुभवला आदर्श विवाह सोहळा। मुलाचा शिवविवाह पद्धतीने विवाह लावीत सालेकर परिवाराने केले महापुरुषाचे स्मरण। संक्षिप्त वृत्त असे की पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात लोप पावत चाललेल्या प्राचीन वैभवशाली मातृसत्ताक निसर्गपूजक सिंधुबळी संस्कृतीचे स्मरण करीत रामचंद्र सालेकर सर यांनी आपल्या मुलाचा विवाह यवतमाळ येथील प्रकाश कोल्हे यांच्या कन्येशी पारंपरिक पद्धतीला फाटा देत नुकताच पार पडला। विवाह सोहळा सालेकर कुटुंबियांसाठी सामान्य जरी असला तरी वधूकडील मंडळींसाठी वऱ्हाड्यांसाठी मात्र हा विवाह सोहळा अनोखा होता। यात होम हवन, कर्मकांड, वधूवरांच्या मध्ये अंतरपाठ, अक्षदा यांसारख्या गोष्टीला थारा नव्हता। मात्र अक्षदांऐवजी फुलांचा वर्षाव होता, त्यामुळे साहजिक चर्चा होणारच। अशा परिस्थितीत शंकांचे निरसन करताना खुद वराच्या वडिलांनी तसेच मराठे सेवा संघाचे मार्गदर्शक प्रवीण भोयर यांनी पुढाकार घेत उपस्थितांच्या शंकांचे समाधान केले। लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सालेकर कुटुंबियांकडून वरोरा येथे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नियोजित लॉन परिसरात संगीतमय शिवगीत कार्यक्रमासोबतच लॉन परिसरात तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम महाराज, बळीराजा, संत गाडगे महाराज आदी महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या। त्या पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत होत्या। यावेळी आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी सालेकर सर यांच्याशी संवाद साधत या अनोख्या शिवविवाहाविषयी जाणून घेतले असता बळी संस्कृती, आपण कृषी संस्कृतीचे पाईक आहोत, निसर्गपूजक मातृसत्ताक सिंधू संस्कृती हीच आमची खरी संस्कृती आहे असे म्हणत आपल्या महापुरुषाचे स्मरण व्हावे यासाठी संपूर्ण लॉन परिसरात बहुजन उदारक महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत असे म्हटले। यावेळी या आगळ्या वेगळ्या आदर्श शिवविवाह सोहळ्याची शहरातच नव्हे तर पंचक्रोशीत एकच चर्चा होती। आपण विवाह सोहळे बघतोय, आपल्या पारंपरिक पद्धतीने आपण विवाह या ठिकाणी आपण बरेचदा बघितले, आपण त्या विवाह समारंभात सहभागीसुद्धा झालात। परंतु या ठिकाणी एक आगळ्या पद्धतीनं शिवविवाह या पद्धतीने या ठिकाणी लग्न करण्यात आला। या अनुषंगाने आमच्यासोबत आहेत सालेकर सर, त्यांच्या चिरंजीवाचा या ठिकाणी शिवविवाह पद्धतीने विवाह संपन्न झाला आहे। आणि आपण बघता की बऱ्याचशा ठिकाणी संपूर्ण महापुरुषाचे कटआउट्स लावले आहे। नेमकं हा काय प्रकार आहे आपण जाणण्याचा प्रयत्न करावा त्यांच्याकडनं। सर काय सांगाल, त्यांनी पूर्ण महापुरुषाचे फोटो लावले आहे या समारंभामध्ये, आणि नेमकं शिवविवाह काय आहे? सर्वांना जय जिजाऊ। शिवविवाह ही संकल्पना मराठा सेवा संघाच्या माध्यमातून 12 जानेवारी 2005ला शिवधर्माचं जे प्रगटन झालं आहे, त्यानंतर शिवविवाह ही परंपरा सुरू झाली आहे। आणि या दुसरं तिसरं काही नसून ही खरी आपली बळी संस्कृती आहे। आपण कृषी संस्कृतीचे पाईक आहोत। आपली प्राचीन सिंधू संस्कृती जी होती मातृसत्ताक निसर्गपूजक संस्कृती, तीच खरी संस्कृती आहे। आणि ज्या बहुजन महापुरुषांनी या बहुजन समाजासाठी जे काही कार्य केलेलं आहे, त्या कार्यावरच आपण चालावं हा उद्देश आहे। आणि यामध्ये जे काही कर्मकांड आहे, ज्या काही अंधश्रद्धा आहे समाजामध्ये, ज्या काही त्याच्यापासून जो समाजाचा एक प्रकारे आर्थिक हे ते सगळं अधोगती होत आहे, यातून या समाजाला मुक्त करण्यासाठी बराचसा या पुरोगामी चळवळीचा उद्देश आहे। आणि खरा जो आपला इतिहास आहे प्राचीन सिंधू संस्कृतीचा, बडी संस्कृतीचा आणि आपल्या कृषी संस्कृतीचा, यातून जागृती निर्माण करणं हे या मागचा उद्देश आहे। आपण महापुरुषांचे कटआउट्स लावले आहे, नेमका हा काय परत उद्देश? बहुजन समाजाचे उद्धारक जे महापुरुष आहे, त्या महापुरुषांचं स्मरण व्हावं आपल्याला। आणि म्हणूनच आम्हीसुद्धा 6 डिसेंबर हा दिवस याच्यासाठी निवडला की या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता। आणि सदैव या प्रसंगी जेव्हा जेव्हा लग्नाची आठवण येईल, ह्या शिवविवाहाची आठवण येईल, तर बाबासाहेबांचं स्मरण आम्हाला होत राहील, हा त्यामागचा एक उद्देश होता। आणि एक आमची भाबडी कल्पना की त्या
स्मरणातून बाबासाहेबाचं चरित्र आणि पुढची एखादी पिढी बाबासाहेबांच्या विचाराची निर्माण व्हावी, हाही एक आमचा उद्देश होता. परत एक प्रश्न विचारायचा वाटतं की आपण पारंपरिक पद्धत वधूकडील जी मंडळी होती त्यांना या विवाहाला काही विरोध वगैरे काय नेमकं केला काय नेमका झालं असेल असं? प्रथम त्यांना ते अनभिज्ञच होते, याबद्दल बऱ्याचशा शंका त्यांच्या मनात होत्या, कसा असते का असते, तर त्या शंका मी दूर करण्याचा प्रयत्न केला. आणि काही ज्या बाबी होत्या त्या शिवविवाहामध्ये त्याही त्यांना थोड्याशा वेगळ्या वाटायच्या, त्यासुद्धा आम्ही तिथे त्यांना स्पष्ट करून आम्ही सांगितल्या. त्या प्रसंगी जसं काही अक्षदाऐवजी आम्ही फुलांचा वर्षाव केला वधूवरांसाठी. तिथे पडदा नव्हता, म्हणजे तो मंगलाष्टक म्हणताना, तर पडदा हे प्रतीक कशाचं आहे तर दुराव्याचं आहे. कोल्हे आणि सालेकर परिवार जो आहे हा याच्यातला दुरावा आपला हा अजिबात राहिलेला नाही, त्यामुळे हे दुराव्याचं प्रतीकसुद्धा आमच्या शिवविवाहामध्ये नसते. आणि दुसरी गोष्ट ही की जेव्हा आपण आपली जी मातृसत्ताक हे आहे पद्धत आहे, कुटुंब पद्धत आहे, तर माता हीच कुटुंबाची प्रमुख असल्याने त्या प्राचीन संस्कृतीची आठवण म्हणून मातेला पहिला मान म्हणून आम्ही उजव्या साईडला नवरीला बसवलं, वधूला बसवलं, आणि डाव्या साईडला वराला बसवलं. तर हा त्यांना बराचसा वेगळा अनुभव होता की हे सगळं उलटं झालेलं आहे. परंतु जेव्हा आम्ही त्या सिंधू संस्कृतीच्या आणि प्राचीन मातृसत्ताक निसर्गपूजक संस्कृतीची आठवण करून दिली आणि वैभवशाली आपला त्या काळातला जो भारत होता त्याची आठवण करून दिली, आणि आपल्यावर जी काही नंतर पितृसत्ताक पद्धती थोपवण्यात आली, जी आपली निसर्गपूजक संस्कृती आहे ही लोप पावून आपल्याला एक यज्ञ संस्कृती म्हणून निसर्ग विध्वंसक संस्कृती आपल्यावर थोपवली. तर हे सगळं आम्ही तिथे आमच्या व्याख्यानातून म्हणा थोड्याशा संबोधनातून स्पष्ट केलं, आणि सगळ्यांना त्याचा आनंद झाला. आणि काय सांगाल सरते शेवटी काय सांगाल, काय मेसेज देणार या शिवविवाहाच्या माध्यमातून समाजाला? मी हाच मॅसेज देऊ इच्छितो की हे जे महापुरुष आहे, या महापुरुषांच्या साक्षीनं ज्यांनी आपल्याला या अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, या मानसिक गुलामीतून, या कर्मकांडातून बाहेर काढण्याचा या संतांनी प्रयत्न केला, तर ते आपण आता स्वीकारलं पाहिजे. आणि आपल्याला जो गरज आहे आपल्याला आपल्या अधोगतीतून आपल्याला मुक्त होण्याची आणि प्रगतीसाठी आपल्याला, तर या विचाराला, या महापुरुषांच्या विचाराची कास धरावी, हा त्यामागचा उद्देश आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी बघू शकतो की महापुरुषांनी आपल्याला ज्या कर्मकांडाच्या जोखडातून आपल्याला मुक्त केलं, त्या महापुरुषांची आठवण यावी, त्या महापुरुषांचे विचार आम्ही आत्मसात करावे, आणि या माध्यमातून हा मॅसेज देतो आहे असं सुद्धा सालेकर सरांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. या ठिकाणी मी हितेश राजन हिरे, महाराष्ट्र न्यूज, वरोरा. प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा, जिल्हा चंद्रपूर.